पाहायला मिळतोय सुदर्शन मयेकर. फलंदाजी आजच्या दिवसामध्ये माझ्या माध्यमातून चांगली झालेली नाहीये, मात्र गोलंदाजी करत असताना माझ्या विरोधात आक्रमण करणं इतकंच सोपं नाहीये हे सुदर्शन मयेकर सांगतोय. 52 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूंवर आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. 1 डाऊनच्या भूमिकेत अनिकेत दाखल झालाय ऑन हॅट्रिक. सुदर्शन मयेकर राईट माराउंड विकेटने या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पोलार लेनचा बॉल त्याला दिशा दिली. यॉर्क लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हॅट्रिक वर तो निर्णय चांगला होता, मात्र तो चेंडू फुलर लेनचा पडला, फुल टॉस बनला, त्याला दिशा दिली कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या डावात पहिली धाव आली आहे. अनिकेताच्या बॅटमधून धावसंख्येचा श्री गणेशा पहिल्या 2 चेंडूंवर विकेट घेतल्यानंतर या सामन्यामध्ये पूर्णतः पकड मजबूत केली फाईट क्लब मिऱ्या या संघाने. यावेळेस मोठा फटका खेळायचा ऑन साइडला, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर राज्य केलं सुदर्शन याने आणि सुमित हळदणकर स्ट्राईक एंडला पोहोचल्यानंतर बेस्ट गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनला भेद, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी सुदर्शन मयेकरच्या विरोधामध्ये सुमित हळदणकर याच्या बॅटमधून षटकार येतोय. ही लढाई चांगली पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल सुदर्शन याचा, अजून एक पहिला मोठा फटका खेळायचा आहे. बॅक टू बॅक 2 हिट्स मैदानाच्या आतमध्ये सुमित हळदणकर याची देखील चर्चा होणार आहे. एकाच परिसरातील हे 2 खेळाडू कण माहितीये, मात्र दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर कमबॅक करणं जाणतो. आता ते कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके, 2 उत्तुंग मोठे फटके सुमित हळदणकर याच्या बॅटमधून आलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, पहिल्या 2 चेंडूवर विकेट घेतल्यानंतर सुमित यांनी सांगितलंय मी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे, इतक्या सहजाचा जी सामना सोडणार नाहीये. हलक्यात आणि पुश करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. दुसऱ्या डावात 52 पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आतापर्यंत 13. 2 फलंदाज बाद. धन्यवाद. अपेक्षित होत्या त्या विकेट आल्या, अपेक्षित होत्या त्या धावा आल्या, म्हणजे पहिलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने राहिलं. दुसऱ्या षटकासाठी स्मित शिवलकर गोलंदाजी एंड करून दाखल झालाय. स्ट्राईक एंडला अनिकेत खेळताना दिसेल, मात्र दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर त्याने आक्रमण केलं. मागच्या षटकामध्ये हलक्या तरी पुश करत असताना स्ट्राईक रोटेट करायचे सुमित हळदणकर याला स्ट्राईक एंडला आणायचंय. मागच्या काही कालावधीमध्ये सुमित याच्यावर टीका झाल्या, तुझ्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, मात्र त्याने सांगितलं माझ्यावर जेव्हा जेव्हा टीका होते तेव्हा तेव्हा मी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण कसं करायचं, प्रतिस्पर्धीला कसं झुकवायचं हे मला चांगलं माहिती आहे, त्यामुळे माझ्या विरोधात बोलताना विचार करून बोला, हेच त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. ही लढत देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. स्मित शिवलकर आयकॉन खेळाडू, त्याच्या विरोधात सुमित हळदणकर हा आयकॉन खेळाडू, म्हणजे आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 52 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 14. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, अलाउन द कार्पेटने दन 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 करत चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. 4 धावांसाठी सावकार येतोय. सुमित हळदणकर मागच्या षटकात 2 विकेट गेल्यानंतर तो हार मानायला तयार नाहीये. 2 षटकार 1 सावकार आतापर्यंत ठोकलेत. ऑन साइडला थोडस क्षेत्ररक्षण फैलावताना पाहायला मिळेल स्मित शिवलकर. आता मात्र कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने प्रहार करायचा. मिड ऑनला क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट मिळालेल्या संध्या, त्या संध्याचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करा, कारण विजय शिवलकर मागचा सामना खेळत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस 2 षटकार आले होते, हे विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल स्मित याचा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावा आतापर्यंत
19 धाबा, चांगली सरासरी आतापर्यंत गाठली गेली. गोड ऑफ द वार या संघाकडून फाईट क्लब मीरा संघाच्या विरोधामध्ये. ओव्हर विकेट पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा, फटका फसलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सुदर्शन मयेकर चेंडू पर्यंत पोहोचलाय, पकडला झेल, फलंदाज बाद होईल अनिकेत. तिसरा धक्का बसतोय गोड ऑफ द वारे संघाला अनिकेतच्या रूपामध्ये. धन्यवाद. चला वीरेंद्र पटकन, तुमच्या संघासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये ती बॅड लाईटची सबब जर प्राप्त झाली, काळोख पडला, तर सर्वत्र तुम्ही जबाबदार असाल याची दखल घ्या. 52चा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 19 धावा. 3 फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. वीरेंद्र राहटे दामणसे गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलं, या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगलं प्रभावित केलं. मागचा सामना खेळत असताना 1 षटकार ठोकला. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्मिथ शिवलकर गोलंदाजी एंडकडून मागच्या चेंडूवर विकेट घेतली अनिकेत याची. हलक्यातनी पुश करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अँगलने तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय, कारण ऑफ कटरचा वापर इनस्विंगचा. त्यावेळेस असं वाटलं की बॅटची हलकीशी कडा लागली, मात्र पंच संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा देखील मी उल्लेख करतो. चांगले पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेत. 2 षटकानंतर धावसंख्या 19. तिसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केलाय. करूया 24 बॉल जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. या सामन्याचे समीकरण दोन्ही संघांच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखादं षटक जर चांगलं पडलं मैदानाच्या आतमध्ये, तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये फाईट क्लब मीरा कमबॅक करताना पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकरची विकेट फार महत्वाची. तो चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याने आतापर्यंत ठोकला. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करत असताना या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी एंडकडून मंदार सुर्वे दाखल झालाय. ओव्हर द विकेट तो मारा करेल सुमित हळदणकरच्या विरोधामध्ये. 24 बॉल 33 समीकरण. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सुदर्शन मयेकर सिंगलच धाव दाबून कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक केला वीरेंद्र राहटे. आता ह्याची बॅट बोलणं गरजेचं आहे गोड ऑफ द वारे संघासाठी. मात्र येणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडू फार महत्वाचा फाईट क्लब मीरा या संघासाठी. विकेट त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा. यावेळेस फटका फसला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याने प्रयत्न केले चांगले, मात्र पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये धावून कंप्लीट केली जाते. एफर्ट सर चांगले दाखवले होते, मात्र सिंगल धाव रोखू शकलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना ऑन आहे. मॅच ऑन, गेम ऑन. सुमित हळदणकर पुन्हा एकदा स्ट्राईकिंगला खेळताना दिसेल. मंदार सुर्वे याच्या विरोधामध्ये उर्दू विकेट मारा करतोय. पुण्यातला बॉल ऑन साइडला उचलून खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनला भेदत असताना फुलर लाईनचा बॉल फुल टोल वसूल केलाय. 6 धावांसाठी षटकार. उगीच नाही, सुमित हळदणकर नावाची चर्चा देखील गेले कित्येक काळामध्ये केली जाते, कारण तो देवा रंगात येतो तेव्हा तो धावांची रंगरंगोटी करतो. आता तशीच रंगरंगोटी करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. अजून एक वेळेला गतीमध्ये परिवर्तन. अपील पंचांवर दबाव टाकायचा आहे, मात्र इतकाचा फरक पडणार नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर देखील असंच अनेक वेळा आपण पाहिलं. वाईट वाचवण्यासाठी ती अपील केली जाते. आता तशाच करण्यासाठी ही अपील केली गेली होती का, हा देखील एक प्रश्न आहे. मात्र दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडू फेकलाय.
मंदार सुर्वे यांनी सुमित हळदणकरच्या विरोधामध्ये स्ट्राईक खेळत राहिली सेल मंदारच्या विरोधामध्ये सुमित. पुढचा बॉल यावेळेस लाईन पूर्णतः खराब. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. धावांतर धावा. आता मात्र दबावाखाली प्रभावित गोलंदाजी तुमच्या संघासाठी तुम्हाला करावी लागेल आणि तो दबाव टाकणारा फलंदाज स्ट्राईक खेळला सुमित हळदणकर. 3 षटकार 1 चौकार. पुढचा बॉल लेन बॉल पिक करायचा होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. इनफिल्डला थोडस भेदायचं होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचा होता. फटका थोडसा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रेक बराच होता या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल मंदार याचा. अजून एक वेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खाली बसलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी. षटक क्रमांक 3चा खेळ संपेल. धावसंख्या झाली 52चा पाठलाग करत असताना 28 धावा. समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 18 बॉल 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिले. थोडस स्पीडअप करा. चला दोन्ही संघ आपल्याला विनंती करतोय. 18 बॉल 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिले. सुयोग वाटकर संकटाच्या काळामध्ये संकट मोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी एंडकडून दाखल केला जातोय संघनायकाच्या माध्यमातून. 18 बॉल 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. दुसऱ्या बाजूला वीरेंद्र राहटे, सुमित हळदणकर हे 2 फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. 24 धावा होणार आहेत की नाही होणार आहेत हे 18 चेंडू सांगून जातील. 3 षटकं फार महत्वाची. हे षटक संपल्यानंतर आयकॉन खेळाडू गोलंदाजी करताना दिसेल. एक तर स्मिथ शिवलकर किंवा दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर. याच्यात काही शंकाच नाही. मात्र हे षटक ह्या सामन्यासाठी फार महत्वाचं. येतील तेवढ्या धावा फार महत्वाचे आहेत. गोड ऑफ द वारे संघाला मात्र सुयोग वाटकर हॅट्रिक मॅन आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केले. वाईट बॉल 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर या षटकाचा फेकून झाला. पहिला बाउन्सर या षटकातील फेकलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा वीरेंद्र खेळताना दिसेल. पहिल्या चेंडूवर बाउन्सर फेकल्यानंतर शॉर्ट पिच लेनचा चेंडू पाहायला मिळणार नाहीयेत फारसे. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. भरपूर वेगात बॅट फिरवली होती वीरेंद्र राठी आणि मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॅटच्या पल्ल्यात चेंडू घेणं गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सुयोग भाटकर तो देखील चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्यांनी केली. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या खेळाडूच्या नावावर राहिली. त्याची चर्चा होणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत. मात्र दुसऱ्या बाजूला हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा. 18 बॉल 24 ची गरज असताना पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिलाच उल्लेख केलाय. संकटाच्या काळामध्ये संकटमोचक कामगिरी करणं जाणतो हा खेळाडू. यासाठी जर संघनायकाने विश्वास दाखवला होता. पहिला चेंडू जरूर त्याने स्क्वेअर फेकला. मात्र तदनंतरचे लगातारचे 2 चेंडू निर्धाव. 52चा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 29 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 16. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वीरेंद्रच्या बॅट मधून षटकार येतोय. 16 मध्ये 23 ची गरज असताना समीकरण आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणायला सुरुवात केली आहे. सुमित हळदणकर सातत्याने त्याला तेच सांगत होता. मागचे 2 चेंडू जरी निर्धाव निघालेत मात्र पुढच्या चेंडूवर तुला प्रहार करायचा आहे. तोच प्रहार केला वीरेंद्र राठे याने. आता सुयोग भाटकर तुला कमबॅक करायचा या सामन्यामध्ये फाईट क्लब मिर्या संघासाठी. त्यासाठी प्रत्येक चेंडू फार महत्वाचा. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. पुढचा बॉल अजून एक वेळेला क्रॉस बॅटने उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. 3 चेंडू निर्धाव 1 षटकार. अजून 1 चौकार किंवा 1 षटकार आला तर निघालेले 3 निर्धाव चेंडू ती कसर भरून काढणार आहेत. 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 14 बॉल 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. सुयोग वाटकर षटकारानंतर थोडस कमबॅक करतोय. 14 बॉल 17 हे समीकरण दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा सामना. लाख मोलाचा सामना. त्यासाठी दोन्ही संघ खेळाडू शर्तीचे प्रयत्न. गतीमध्ये फिंगर रोल. समोरच्या दिशेने लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नॉट्रेक कडून थोडासा वाढला मात्र थांबवले गेले. सिंगल धावले मागच्या चेंडूवर.
16 धावांची अजून देखील गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे 13 बॉल 16. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिले. आता स्ट्राईक एंडला सुमित हळदणकर 3 षटकार 1 चौकार सामन्याची समीकरण आपल्या संघाच्या बाजूने अक्षरशः झुकवले त्या खेळाडूने. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुयोग वाटकर वर विकेट मारा करेल. लेन बॉल पिक केला ऑन साइडला, फुलचा फटका सुमित हळदणकर ठोकला पॉवरफुल 6 धावा. षटकार आलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 52चा पाठलाग करत असताना सर्वाधिक मोठी धावसंख्या पार पाडण्याचा इरादा आणि सुमित हळदणकर याची बॅट 4 चौकार 4 षटकार आणि 1 चौकार ठोकत असताना आता मात्र त्या धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली आहे. 12 बॉल 10. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. सुदर्शन मयेकर या षटकामध्ये कमबॅक करेल का हे देखील पाहणं गरजेचं. हे 6 चेंडू या सामन्यासाठी फार महत्वाचे. या षटकामध्ये धावा जर कमी आल्या तर हा सामना अंतिम चेंडू पर्यंत अंतिम षटकामध्ये जाऊ शकतो. 12 बॉल 10. पहिलाच बॉल कोदला लेनचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न आला. कार्पेटने चेंडू चालला लॉंग ऑन मध्ये. मिड ऑनला बीट करत असताना सिंगल धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर. समीकरण 11 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 4 षटकार 1 चौकार ही धावसंख्या पार केली जाईल असं वाटतच नव्हतं. मात्र तदनंतर सुमित हळदणकर अजून एक वेळेला मोठा फटका खेळायचा ऑन साइडला. बीड विकेटला भेद चिरत चेंडू निघायलाय 6 धावांसाठी. षटकार येतोय सुमित हळदणकर याच्या बॅट मधून. थांबायचं नावच घेत नाही. आता थांबतो तो सुमित हळदणकर कसला. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. रडगाणं गाऊन नशीब बदलत नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीवर रडण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवायला शिका. कारण मजबूत माणूस कठीण वेळातही मार्ग शोधू शकतो. तो मार्ग शोधलाय सुमित हळदणकरने. आता नाडायचं तर पूर्ण नाडायचं, ठोकायचं तर पूर्ण ठोकायचं असं सांगितलंय. मागच्या चेंडूवर 2 धावा. सामना बरोबरी जिंकण्यासाठी 1 धाबेची गरज. या सामन्याची समीकरणं पूर्णतः स्वतःच्या संघाच्या बाजूने झोकलेत. त्यामध्ये सुमित हळदणकर नावाची चर्चा करायला काही हरकत नाहीये. चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका खेळत असताना हा सामना समाप्तीस आणलाय सुमित हळदणकर. द पॉवर ऑफ रत्नागिरी. रत्नागिरीतला एक मातब्बर खेळाडू त्याने हा सामना संपवलाय. धावसंख्या मोठी होती. मोठ्या खेळाडूचा